जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील टाकळखोपा सासखेडा गावांच्या हद्दीतून रात्रंदिवस जेसीबी आणि पॉकलँडने अवैध वाळू उत्खनन करून शेकडो ट्रॅक्टर, टिप्पर आणि हायवामधून बेसुमार आणि भरधाव वेगाने वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे। विशेष म्हणजे या अवैध वाळू उत्खननाकडे आणि वाहतुकीकडे मंठा महसूल आणि पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे। पूर्णा नदीकाठच्या वजर सरकटे आणि टाकळखोपा या वाळू डेपोच्या नावाखाली सर्रास खोरवड, देवठाणा, उसवद, हनवतखेडा, लिपखेडा, पूर्णापाटी, सासखेडा, इंचा, टाकळखोपा, दुधा, किर्ला, पोखरी, केंधळे, भुवन, वजन सरकटे या गावच्या हद्दीतून सुमारे 50,000 ब्रास वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याच्या लेखी तक्रारी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे करण्यात आला। तक्रारीमुळे जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांनी ATS मोजणी आदेश काढले। 9 आणि 10 मे रोजी ATS मोजणी झाली, पण पूर्णा काठच्या 15 गावातील संपूर्ण उत्खननाची ATS मोजणी न करता केवळ काही ठेकेदारांनी केलेल्या मोजक्याच उत्खननाची ATS मोजणी तेही थातुरमातुर उरकल्यानं मंठा महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पूर्णा नदीपात्रातील हजारो ब्रास वाळूची चोरीकडे महसूल आणि पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे शासनाचा कोटींचा महसूलवर पाणी फिरत आहे। 3 महिन्यामध्ये वाळू वाहतुकीचे 4 बळी गेलेत। पूर्णा नदीकाठच्या तळणी परिसरामध्ये भरधाव वेगानं वाहतूक करणाऱ्या टिप्परनं 3 महिन्यात मराठवाडा विदर्भ हद्दीतील 3 तरुणांचा आणि एका गतिमंद वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतरही हप्ते खाऊ महसूल, पोलीस आणि RTO प्रशासनाला जाग येत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू आहे। या वाळू वाहतुकीमुळे 3 महिन्यात 4 बळी घेतले आहेत। या अवैध वाळू उत्खनन व वाळू विक्री डेपोच्या संदर्भात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय व जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। तक्रारीनंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी ATS मोजणी केली, मात्र संपूर्ण उत्खननाची न करता केवळ काही घाटांचीच केली आहे। पूर्णा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन व वाळू डेपो तात्काळ बंद करावे, अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करणार। प्रतिनिधी अमोल राऊत, NTV न्यूज मराठी, मंठा, जालना।